पहा उठ म्हणलं ना असं आळस देतो, परत झोपतो. टायगर उठ, टायगर उठ. टायगर काय उठत नाही. आणि हा बघा माझ्या शेजारी हा झोपलेला ब्रुनो, तो पण उठत नाही आहे. आता मला ही खाट उचलून वरती ठेवायची. पहा 6:30 वाजायला, 6:15 वाजून गेले. दिवसभर काम केल्यामुळं मला उठायलाच होत नाही आहे. फार कंटाळा येतो, फार अंग दुखतं उठताना. असं वाटतं मग मी फार आजारीच आहे. आणि काय नाही आहे, फक्त हे दुखतं कधीपर्यंत, आंघोळ करीपर्यंत. आंघोळ केले की मी व्यवस्थित होते जशीच्या तशी. अरे उठा ना, उठा ना शहाण्यानो, मला झाडून काढायचं आहे ब्रुना. एवढे आगाऊपणा करतात. तो म्हणतो मी नाही उठत. अरे टायगर तू तरी उठून बाहेर जा, शहाण्या बाहेरचं बघ जरा. चला आता मीच माझ्या कामाला लागते. हे काय माकडं उठणार नाहीये. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. हृदय ब्लॉगची सुरू. तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. दिवसभर खुरपणी चालू आहेत. खुरपायला सगळ्या असल्यावर छान मजा वाटते. कारण का माहिती आहे का, जेवायला मिळतं सगळ्यांच्या मध्ये. असं बरेच जण, 4-5 जणी असतो. आणि सगळे आमच्याच घरातलीच घर आहेत. दुसरं कोणी इतर चुलत नाही, बिलत नाही, कोणीच नाही, कोणी नाही. सगळे सख्खे आणि पक्केच आहेत. 3 घर आहेत आमची. 3 घर आहेत आमची. आम्ही 3 जण जावं आहोत. आम्ही 3च घरामध्ये चालले आहे आमचं. आणि कोणी कमी जास्त बघत नाही आहे, कोणी मागे पुढे नसतं. असं केदावर ती पुढे गेली, ही मागे गेली, कोणी मोजून घेत नाही आहे. असं की अरे हे मी एवढंच घेते, तुम्ही तेवढंच घ्या, अजिबात नाही. तर अशा प्रकारे आज आमचं खुरपण होतं. सात वाजले आहेत. असं वातावरण ढगाळ आहे. कधीतरी एखादा थेंब पडतो. तो थेंब कसा पडतो मित्रांनो, कधीतरी एखादा थेंब असं पावसाचा हळूच पडतोय. जशी ही प्राजक्ताची फुले पडत आहेत. हे पहा कसा सडा झाला आहे माझ्या अंगणामध्ये. तुळशी खाली प्राजक्ताचा सडा. आणि साधी सिंपल आपली रांगोळी काढली, जशी सुचेल तसं काढले. आणि हे पहा किती छान काय सुगंध येतोय, असं इथून उठूशीच वाटत नाही आहे. पहा प्राजक्ताच्या फुलाचा, ताजी ताजी फुलं आहेत. आज आपल्याला कोंबड्या सोडायच्या नाही आहेत. कोंबड्या आपल्या ह्याला फुलं आलेली आहेत उडदाला, तर त्रास देतात म्हणून त्यांना सोडायचं नाही आहे. हे बघा ही फुलं. तुळशी खाली प्राजक्ताचा सडा. हे बघा का हळूच एक फूल पडतं, लय छान वाटतं ते. टिप्पण एखादं फूल पडतंय. हे बघा अशी फुलं पडतात मध्येच. टप्पाटप टप्पाटप, सावकाश सावकाश सावकाश. हा डब्बा मी इथे कशासाठी ठेवलेला आहे, तर हा डब्बा आहे ना, हा डब्बा वाकडा केला की ह्याच्यामध्ये फार हवा असते. मग त्याच्यामध्ये मी अगरबत्ती लावते. आत बाहेर करत नाही आहे एकदा बसल्यावर. ही पहा आपली प्राजक्ताची फुले. आणि ही आपली सिंपल अशी रांगोळी. मध्ये मध्ये त्याचं फुलं पडणं चालूच आहे. कधीतरी एक फूल पडतंय. काही काही फुलं पडतानाच असं अडकून गेलेले आहेत, असे अडकून बसलेले आहेत, लोंबकाळलेले आहेत, लटकलेले आहेत. बचाव बचाव असं ते म्हणतात. आणि कोंबड्या सोडल्या ना, एका सेकंदामध्ये पटापट ही फुलं संपून जातील. आणि ही पहा प्रचंड अशी जास्वंदी फुललेली, कुठे कुठे फुलली पहा. आता ही थोड्या वेळाने, आता ही आळशी आहे, थोड्या वेळाने ही पूर्ण फुलेल. अजून ही फुलली नाही, आता एवढी थोडीशी अर्धी फुललेली आहे. आणि हे कळ्या तर हे जर फाटाच येत नाही आहे. पांढरी जास्वंद लावण्याचा आम्ही फार प्रयत्न करतो, याची फांदी लावली तर येत नाही आहे. आपली लिली पहा काय म्हणते, काय नाव यायचं, लिली. लिली हारांमध्ये असतात ही फुलं. लिली, गुलकंद असं याचं नाव आहे. आणि गुलकंदच्या शेजारीच सदाफुली फुललेली आहे.
बसा बसा, तुम्हाला आज सुट्टीच नाहीये, तुम्ही फार त्रास देताय. बस, हा तर फार वाईट आहे सगळ्यांचा बॉस. असं 4 कोंबड्या आहेत आपल्याकडे, तर आता कोंबडे विकण्यास मागण्यासाठी मागे गिऱ्हाईक आलं होतं. मी त्याला नाही म्हणून सांगितलं, माझं काही हिंमत होत नाही, आपण यांना विकलं की हे लोक साले कापून खातील, मरू आपण विकायचेच नाहीये. पण फार भांडण करतात, कोंबड्या नाही भांडण करतात, पण कोंबडे फार भांडण करतात. मोठा बोका येतोय, रोज एक कोंबडा नेतोय तिकडे आमच्या जाऊबाईचा. त्या सांगत होते आपल्या इकडे काय अजून आलं नाही. आपली 2 डॉन कशी आहेत, पण ते डॉन रात्री घरात असतात. मध्येच ते वांगी पण ठेवलेली आहेत. ह्याला वांगे काल मी पाहिलं होतं वांग आलेलं. आता चिक्कूला तर आता लागलेत बरं का, प्रचंड प्रमाणात. फुलं म्हणा, कळ्या म्हणा, येतील तेव्हा येतील. ह्याची फुलं पांढरी असतात. महालक्ष्मीच्या टायमाला आपल्याकडे भरपूर सीताफळ, चिक्कू सगळं आलेलं असतं. आम्हाला माहितीच नाहीये बघा, इकडेच काढले इकडेच तयार झाले. कुठून काढले. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते वित्तसंध्या. पुन्हा रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. रानामध्ये मोबाईल नेऊशी वाटत नाहीये, पाऊस पाणी चालू असतो ना. गेल्या वर्षी मी रानात, आजपर्यंत रानात न्यायचे, आताच मी मोबाईल नेत नाही रानामध्ये.